नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 6 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, BROचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, नियुक्त्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच हरपाल सिंग. तर हरपाल सिंग यांची नुकतीच BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, BRO म्हणजेच बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन बघा याची स्थापना झाली होती 1960 रोजी. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि संरक्षण मंत्रालय याच्या आधिपत्याखाली हे BRO जे आहे ही संस्था कार्यरत आहे. ओके, आणि याचे ब्रीदवाक्य म्हणजेच मोटो आहे बघा, श्रमिना सर्वम साध्यम. ओके, याचा अर्थ होतो परिश्रमाने सर्व काही साध्य होते. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 आहे, डिसेंबर 2025मध्ये अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक 2 प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने कोणत्या रॉकेटचा वापर केला आहे? ओके, बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच LVM-3M6. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर नुकतेच भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने नुकतेच डिसेंबर 2025मध्ये अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक 2 प्रक्षेपित केला होता आणि त्याच्यासाठी LVM-M3M6 ओके, तर असे रॉकेट वापरले होते. ओके, याचं नाव लक्षात ठेवा, LVM-3M6. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा लॉन्च व्हेकल मार्क 3 म्हणजेच LVM-3M6 हे इस्रोचे हेवी लिफ्ट रॉकेट आहे, ज्याला बाहुबली म्हणून ओळखले जाते. या रॉकेटने ब्लूबर्ड ब्लॉक 2 या अमेरिकन AST स्पेस मोबाईलच्या संचार उपग्रहाला लो अर्थ ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या स्थापित केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा गिनी या देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाचा विजय झाला आहे? बघा गिनी या देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून मामाडी डाउमबुया यांचा विजय झालेला आहे. ओके, तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे गिनी या देशाचे अध्यक्ष म्हणून. ओके, तर लक्षात ठेवा. बघा गिनी या देशाची राजधानी आहे कोनाक्री. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. जगात सर्वात प्रथम कोणत्या देशाने नवीन वर्ष साजरी केली आहे? तर बघा जगात सर्वात प्रथम किरिबाटी प्रजासत्ताक या देशाने सर्वात प्रथम नवीन वर्ष साजरे केले आहे. ओके, तर लक्षात ठेवा किरिबाटी प्रजासत्ताक. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. जफर 2 आणि कौशल उपग्रह प्रक्षेपित कोणत्या देशाने केलेले आहेत? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच इराण. तर इराण या देशाने नुकतेच जफर 2 आणि कौशल हे 2 उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच काम्या कार्तिकेयन. ओके, तर काम्या कार्तिकेयन ही नुकतीच दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. राष्ट्रीय पक्षी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच 5 जानेवारी. दरवर्षी आपण राष्ट्रीय पक्षी दिवस 5 जानेवारी रोजी साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर बघा प्रश्न पाहूयात आपण. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाईल? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच पुणे. तर पुणे शहरामध्ये 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मंडळाचे अध्यक्ष
मिलिंद जोशी यांनी 99व्या साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यामध्ये जाहीर केले आहे की 100वे साहित्य संमेलन पुण्यामध्ये आयोजित केले जाणार आहे. ओके. आणि बघा 99वे जे नुकतेच जे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजेच आयोजित झाले होते, तर त्याचे अध्यक्ष होते मिलिंद जोशी हे. ओके. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले आहे. ओके. तर सातारा. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघूयात. IFFCO साहित्य सन्मान 2025 कोणत्या कोणाला देण्यात आला आहे? ओके. तर बघा याचं उत्तर असणारा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी मैत्रेयी पुष्पा. तर बघा मैत्रेयी पुष्पा यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. बघा ज्याचं नाव आहे IFFCO साहित्य सन्मान 2025. ओके. तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा याचं संपूर्ण रूप बघूयात. म्हणजेच IFFCO म्हणजेच इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड याची स्थापना झाली होती 1967मध्ये आणि कृषी क्षेत्रातील ही एक संस्था आहे. बघा याचे मुख्यालय आहे भारतामधील गुरुग्राम हरियाणा ठिकाणी. ओके. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या देशाने नुकतेच क्रिप्टोकरन्सी खाणकाम आणि देवाणघेवाणीला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच तुर्कमेनिस्तान. ओके. तर तुर्कमेनिस्तान या देशाने नुकतेच क्रिप्टोकरन्सी खाणकाम आणि देवाणघेवाणीला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिलेली आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.